शरद पवार द्वारा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर दिए गए बयान पर भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने जोरदार हमला बोला है। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री बनने का सपना देखने वाले नेता जब देश का गृह मंत्री भी नहीं बन पाते हैं तो उस व्यक्ति की निराशा अपशब्दों के माध्यम से बाहर आती रहती है। नागपुर में मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि ये उनकी नैतिकता को दर्शा रहा है। जेव्हा जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत करत नाही आणि त्याच्या स्वप्नाला जेव्हा तडीपार केलं जातं, किती वर्ष झाले माननीय साहेब पंतप्रधान बनणार, माननीय साहेब पंतप्रधान बनणार, पंतप्रधान तर सोडा, या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही। त्याचं दुःख वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात। 7 जागांच्या भरोशावर आपण पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे आपण नेते होतो। आता जेव्हा आपण 7 खासदारांच्या भरोशावर नेते होण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही, तेव्हा देशाच्या एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं हे मला वाटतं की अतिशय नैतिक अधपतनाच्या सुरुवात झाल्याची लक्षणं आहेत।